सुप्रियाने वल्लरीचा चेहरा सगळ्यांसमोर आणला, तिचं सत्य सगळ्यांसमोर उघड केलं. याच बाईमुळे अर्णवच्या आईने आत्महत्या केली होती आणि याच बाईमुळे माझी बदनामी झाली होती हे सगळ्यांना सांगितलं. नेमका हा काय प्रकार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आकाश आणि नम्रताचं लग्न फिक्स झालेलं असतं आणि आता या लग्नाचीच तयारी सुरू असते. ईश्वरीची आई नम्रताला घेऊन ईश्वरीच्या घरी आलेली असते आणि आकाश आणि नम्रताचा ठरवाठरवीचा कार्यक्रम सगळा संपन्न झालेला असतो. त्यानंतर आता आकाश नम्रताला घेऊन डिनरला जातो आणि ईश्वरीची आई घरून निघते तिच्या घरी जाण्यासाठी. इकडे आता पाठीमागे मामा, आजी, अर्णव आणि ईश्वरी लग्नाचीच तयारी करत बसलेले असतात आणि इकडे आता ईश्वरीची आई रस्त्यावरून एकटीच चालत असते आणि तेवढ्यातच तिला वल्लरी दिसते. आता वल्लरी तिच्या गाडीतून खाली उतरून कुणाशी तरी फोनवर बोलत असते. ईश्वरीच्या आईला मात्र तिला पाहताच आठवतं की ती हीच बाई आहे जिने मुद्दामून मला राजेश शिर्के यांच्या हॉटेलवर पाठवलं होतं आणि याच बाईमुळे अर्णवच्या आईने आत्महत्या केली आहे आणि याच बाईमुळे ईश्वरीच्या संसारामध्ये लुडबुड होत आहे. आता ईश्वरीच्या आईला वल्लरी दिसल्याबरोबर रस्ता क्रॉस करतच वल्लरी जवळ धावत जाते आणि तिच्या दंडाला धरूनच विचारते, तू का फसवलंस मला? तुझ्यामुळे अर्णवच्या आईने आत्महत्या केली आहे. तू कोण आहेस? बोल, तुझं नाव काय आहे? तुझ्यामुळे माझी बदनामी झाली. मीडियाने राजेश शिर्के साहेबांची बदनामी केली आणि त्याचमुळे अर्णवच्या आईने आत्महत्या सुद्धा केली. तुझ्यामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. त्यावेळेला मामी आता सोड मला असं म्हणून धावून जाण्याचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीची आई एवढ्या घट्ट पकडते वल्लरीला की सोडतच नाही. मात्र इथे वल्लरी काहीच बोलायला तयार नसते. म्हटल्यानंतर ईश्वरीची आई खूपच चिडते आणि खाड करून कानाखाली वल्लरीला मारते. आता मात्र वल्लरी चांगलीच शांत होते. खूपच वल्लरी चिडलेली असते. आता त्या रागाच्या भरातच ईश्वरीच्या आईला जोराने धक्का मारते आणि तेथून धावून जाते. आता इकडे ईश्वरीची आई, तिथेच एक सायकल असते, त्या सायकलच्या हँडलवर जाऊन पडते आणि ईश्वरीच्या आईच्या डोळ्याला, कपाळाला थोडंसं लागतं. त्यानंतर ती बाई कुठे गेली, कशी गेली ते तिला काहीच कळत नाही. आता मात्र ईश्वरीची आई शांत बसत नाही. पटकन ईश्वरीला फोन करते आणि अगं ईश्वरी, पटकन इथे तुझ्या घराबाहेर धावून ये. तुझ्या घराच्या एका कोपऱ्यावरच मी थांबले आहे. आता ईश्वरी म्हणते, अगं आई काय झालं सांग ना. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, अगं असं सांगता येणार नाही, पटकन तू निघून ये. आता ईश्वरी घरच्यांना काहीच न सांगता अर्णवला सोबत घेऊन ईश्वरी आईजवळ जाते. आता गाडीतून जात असते त्यावेळेला पाहते आई एकटीच रस्त्यावर रडत उभारलेली असते. ईश्वरी पटकन गाडीतून उतरते, अर्णव सुद्धा उतरतो आणि तिच्या आईजवळ जाऊन उभा राहतात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अगं आई तू का रडत आहेस? काय झालं बोल पटकन. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते, अगं ईश्वरी, ती बाई इथे मला भेटली होती. ईश्वरी म्हणते, अगं कोणती बाई? त्यावेळेला अर्णव म्हणतो, काय बोलताय तुम्ही आणि काय रडत आहात तुम्ही? कोणती बाई? आता ईश्वरीची आई म्हणते, ती बाई जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली, जिच्यामुळे माझी बदनामी झाली आणि जिच्यामुळे तुमचा संसार तुटत आहे. आता अर्णव म्हणतो, माझ्यासाठी ती बाई तुम्हीच आहात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर, फक्त आईच्या बोलण्यावर एकदा विश्वास ठेवा. ती बाई कोण होती आई? बोल बरं, कोण होती? काही नाव सांगितलं का तिने? कुठे गेली सांग बरं. त्यावेळेला ईश्वरीच्या आईला काहीच सुचत नसतं. आता त्या म्हणत असतात, नाही मला काहीच आठवत नाही, ती इथेच मला दिसली होती, मी तिला पकडलं सुद्धा होतं, पण तिने मला धक्का मारला आणि ती येथून धावून गेली. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, अगं आई तू काळजी करू नको, ती बाई तुझ्यासमोर आलीच ना, असंच पुन्हा कधीतरी ती बाई तुझ्यासमोर नक्की येईल बघ. त्यावेळेला अर्णव सुद्धा आता, हो माझा तुमच्यावर विश्वास आहे, त्या बाईला शोधून माझ्यासमोर आणा, मगच मी तुमचं खरं माने. आता अर्णव म्हणतो, चला मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो, असं म्हणून ईश्वरीच्या आईला तिच्या घरी सोडून येते. आता मात्र इकडे नम्रताच्या आणि आकाशच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते. लग्नाच्या पत्रिका नम्रताच्या आईने छापलेल्या असतात आणि त्यातीलच एक पत्रिका ईश्वरीच्या घरी सगळ्यांना देण्यासाठी ईश्वरीची आई घरी आलेली असते. आता ईश्वरीची आई घरी पत्रिका घेऊन येणार आहे हे वल्लरी मामीला अजिबात माहीत नसतं आणि हॉलमध्ये सगळेच बसलेले असतात, म्हणून मामी सुद्धा तेथेच येऊन बसतात. आता तेवढ्यातच ईश्वरीची आई पत्रिका घेऊन घरामध्ये येते आणि सगळ्यांच्या समोर येऊन उभा राहते. आता ईश्वरीच्या आईची नजर इकडे तिकडे न पडता डायरेक्ट वल्लरीवरच पडते. आता ईश्वरीची आई चांगलीच चकित होते आणि एकसारखी वल्लरी मामीकडेच बघायला लागते. आता मात्र ईश्वरीची आई पटकन वल्लरीजवळ जाते आणि दंडाला धरून उभा करते आणि खाड करून एक कानाखालीच हाणते. आता मात्र घरातल्या सगळ्यांनाच काही
काहीच कळत नसतं की नेमकं हे काय चाललं आहे. आजी, मामा, आकाश, ईश्वरी, अर्णव हे सगळेच तिथे असतात. पण ईश्वरीच्या आईने असं वल्लरी मामीला का मारलं हे त्यांना कळतच नसतं. आता मात्र ईश्वरीची आई म्हणते, ए बाई, त्या दिवशी तू माझ्या तावडीतून सुटलीस, पण आता कुठे सुटशील? कोण आहेस तू? बोल, पटकन बोल. तुझ्यामुळे अर्णवच्या आईने आत्महत्या केली, माझी बदनामी झाली, तुझ्यामुळे माझ्या इशूचा संसार तुटत आहे. खरं काय आहे ते पटकन बोल. बरं झालं तू इथेच भेटलीस. अर्णव समोर सगळं काही खरं खरंच सांगून टाक, त्याशिवाय त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. आता मामी मात्र चांगल्याच चाचपडलेल्या असतात. आता मामा म्हणतात, अहो तुम्ही काय बोलताय सुप्रियाजी, नेमकं काय चाललं आहे तुमचं? त्यावेळेला आता ईश्वरी सगळं समजावून सांगते. मामा, हा असा प्रकार घडला होता आणि माझ्या आईला अर्णव सरांच्या बाबांच्या हॉटेलवर एका बाईने पाठवलं होतं आणि तिथेच वेगळा प्रकार घडला आणि मीडियाने सगळा चुकीच्या पद्धतीने टीव्हीवर दाखवलं होतं आणि त्याचमुळे अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली होती. आता मामांच्या आजीच्या लक्षात सगळा प्रकार येतो. आता मात्र वल्लरी काहीच बोलायला तयार नसते. आता अर्णव ईश्वरीच्या आईला शांत बसा असं म्हणतो. आता अर्णव म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का वल्लरी मामी कोण आहे ते? त्यावेळेला सुप्रिया म्हणते, मला माहीत आहे ना, याच बाईने मला फसवलं आहे. त्यावेळेला अर्णव पटकन म्हणतो, अहो जरा माहिती करून घ्या, ह्याच आहेत आकाशच्या आई. त्यावेळेला मात्र सुप्रिया चांगलीच दचकते आणि थोडीशी मागच सरकते, तिच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. आता वल्लरी मामी मात्र चांगल्याच चाचपडलेल्या असतात. त्यांना कुठे पळू आणि कुठे नको असंच झालेलं असतं. आता अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण माझ्या मामीनेच हे सगळं केलं होतं हे कशावरून तुम्ही सांगत आहात? काय तुमच्याकडे पुरावा आहे बरं? त्यावेळेला आता ईश्वरी तिच्या आईजवळ येऊन उभा राहते आणि म्हणते, आई, आपण अर्णव सरांना पुरावा दाखवल्याशिवाय ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत, त्यामुळे तू थोडीशी शांत हो. तू निदान. ईश्वरी आता आईला म्हणत असते, आई, खात्री आहे ना तुझी की ती बाई वल्लरी मामीच होत्या म्हणून? त्यावेळेला सुप्रिया म्हणते, हो हो, नक्की हीच बाई ती होती. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, आई, आपण थोडे दिवस घेऊया आणि आपण वल्लरी मामी विरुद्ध पुरावे गोळा करूया आणि मगच या विषयावर बोलूया. तर प्रेक्षकांनो, तूही रे माझा मित्र या मालिकेमध्ये सुप्रिया आणि ईश्वरी वल्लरी मामी विरुद्ध पुरावे जमा करू शकतील का आणि अर्णव त्या पुराव्यांवर विश्वास ठेवेल का, तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. तर लवकरात लवकर या सुप्रियाने वल्लरीची ओळख सगळ्यांना घरच्यांना सांगितली आहे. हा भाग तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.